कोतवाल समाजाचं आंदोलन सुरू आहे। 18 दिवस झाले महसूल मंत्र्याचं गाव असून आजपर्यंत यांना भेट द्यायला आले नाही। काय विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष रवींद्र मोंदेले, उपाध्यक्ष शुभम जोगरे, मंगेश जांभूळकरजी या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये समग्र कोतवाल संघटनेचं आणि संपूर्ण कोतवालांचं आंदोलन सुरू आहे। आणि हे आंदोलन काही खूप अशा अवास्तव मागण्यांसाठी नव्हे, तर त्यांचे जे न्यायिक अधिकार आहे, न्यायिक मागणी आहे ती समग्र कोतवालांना जे वर्षानुवर्षापासून म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून जे गावामध्ये ही जबाबदारी महसूल विषयक कार्याची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्ण वेळ 24/7 जे आपली पूर्ण जबाबदारी पाळत असतात त्या कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे। या माफक मागणीसाठी आज संविधान चौकामध्ये 18 दिवसापासून हे संपूर्ण कोतवाल बसलेले आहेत। परंतु ही शोकांतिका आहे, हे शासन बहिऱ्यांचं, आंधळ्यांचं आणि मुक्यांचे। कारण मागणी पूर्ण करायची काय, ती अर्ध पूर्ण करायची, पूर्ण करायच्या नंतरचा प्रश्न आहे, पण किमान मागणी ऐकून घ्यायला, त्यांचे विचार समजून घ्यायला जर इथपर्यंत महसूल मंत्री किंवा सन्माननीय मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी जर इथे आले नसेल तर हे फार मोठी शोकांतिका आहे असं मला वाटतं। नागपूर जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहे, नागपूर जिल्ह्याला गर्व आहे की त्यांच्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत। महसूल मंत्री नागपूर जिल्ह्याचे आहे। अशा वेळी त्यांनी संवेदनशीलता ही सांभाळली पाहिजे आणि आपल्या लोकांच्या प्रती जे त्यांच्या विभागाचे कर्मचारी व्हायला पाहिजेत, परंतु अजूनपर्यंत त्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला नाही, त्यांच्या भावना त्यांनी निश्चितच समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे। परंतु त्यापूर्वी त्वरित त्यांना बैठकीचे एक आमंत्रण दिले पाहिजे किंवा मग आंदोलनस्थळी भेट दिली पाहिजे।